अनेक व्हीआयपींना गंडा घालणारा ठकसेन समीर नार्वेकरला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या। TWJ कंपनीद्वारे अनेकांना कोट्यवधी रुपयांना समीर नार्वेकरनं गंडा घातला होता। त्यानंतर तो फरार झालेला होता। अखेर समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा आणि कंपनीचा संचालक अमित पालम याच्या मुसक्या ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आवळल्या। अनेक मंत्री, आमदार, खासदार, वरिष्ठ IAS, IPS अधिकाऱ्यांना समीर नार्वेकरनं कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला होता। राज्यभरातील 8 जिल्ह्यातनं पोलिसांकडे समीर नार्वेकरच्या विरोधात असंख्य तक्रारी आलेल्या होत्या। गुजरातमधून पोलिसांनी या तिघांना बेड्या ठोकलेल्या आहेत। नार्वेकरच्या पत्नीला देखील अटक करण्यात आलेली आहे। TWJ या कंपनीद्वारे त्यांना अनेकांना गंडा घातलेला होता। VIP लोकांना गंडा घालणाऱ्याला समीर नार्वेकरला अखेर बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। ज्ञानेश सावंत आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश, आपण पाहतोय अनेक VIPंना गंडा घालणाऱ्याला समीर नार्वेकरला आता अखेर बेड्या ठोकण्यात आल्या। गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये राजकारणी असतील, पोलीस अधिकारी असतील, IPS असतील, या सगळ्या मंडळींकडून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीसाठी काही परतावा न देता तर त्या अधिकाऱ्यांना फसवणूक करून महाराष्ट्राच्या बाहेर गेलेल्या समीर नार्वेकरला आज ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर आणि त्याच्यासोबतचे काही संचालक हे पोलिसांना गुंगारा देत होते। ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते। गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये समीर नार्वेकर आणि त्याच्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल झाला होता, मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता। यावरून ज्या तक्रारदारांनी तक्रार केली होती ती पोलिसांच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली होती। गृह खात्यामध्येही या संदर्भातला प्रश्न विचारला गेला होता। या संदर्भात ठाणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपली टीम नेमून वेगवेगळ्या पद्धतीने गुजरात आणि गुजरातच्या आजूबाजूला तो असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेषतः माधवी राजे कुंभार या त्यांच्या सिनियर ऑफिसर आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होत्या, या महिलांच्या आणि काही अधिकाऱ्यांच्या टीमने 6 दिवस गुजरातमध्ये मुक्काम करून या सगळ्या प्रकरणामध्ये अधिक तपास केला। तो कुठे आहे, कशा पद्धतीने आढळून येईल आणि शिताफीने समीर नार्वेकरला काल रात्री अटक केलेली आहे आणि ते आता गुजरातवरून त्या समीर नार्वेकर आणि त्यांच्या सोबतच्या सगळ्या संचालकांना जे फरार होते त्यांना ते आता मुंबईच्या दिशेने घेऊन येत आहेत। निश्चितच धन्यवाद ज्ञानेश या माहितीसाठी।